warm welcome to each one of you to this informative seminar on medical admission in MBBS, BDS, BAMS, BHMS colleges and furthermore. Today we are here to shed light on the various aspects of pursuing career in medicine, the admission procedures and the opportunities available in this esteemed field. It is my honor to welcome our today's guest, Mr. Rahul Soitkar sir, the Director of Shreya Educare, Pune. Sir has got 30 years of experience as an admission counselor for various education. Sir has also worked as authorized counselor of G.Y. Patil Institute, Alliance University, Bangalore, and other institutes. Our next guest of honor is Honorable Mr. Abhishek Dubey sir. Sir has 6 years of experience as a counselor. He is an expert in multi-state counseling, documentation, and other technical aspects of counseling. Next, we have our next guest of honor, Mr. Mahesh Mundwadi sir, Shreya Educare, Chipur. He is the branch head of branch Chipur. Next, we have with us Mr. Soman Yamjal sir, the coordinator of Shreya Educare, Chipur. Next, we have Ms. Reshma Bedgiri ma'am, the counselor of Shreya Educare, Chipur. Next, we have Mrs. Sonali Mahadik ma'am, the coordinator of Shreya Educare, Chipur. Last, we have Ms. Shraddha Dabolkar ma'am, the coordinator of Shreya Educare, Chipur branch. As we all know, the journey to becoming a doctor is a noble and challenging one. It requires determination, hard work, and a passion for serving humanity. In today's seminar, we aim to provide you with valuable insights into the admission process, eligibility criteria, and important documentation and dates. We encourage active participation from all of you. Our speakers are here to address all your concerns and provide you with all the important guidance. So without delay, I request Mr. Abhishek sir to continue with his session. सन्माननीय व्यासपीठ, सर्वप्रथम रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे बोर्ड ऑफ डिरेक्टर, त्यानंतर प्राचार्य पटेल मॅडम आणि कोऑर्डिनेटर कानडे मॅडम, मी यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. आणि आता आपण काउन्सिलिंगच्या मेन सेशनकडे वळूयात आता. सो काल आपली एक्झाम झाली आहे. ओके, बायोचा पेपर होता ना काल. ओके, काउन्सिलिंगची खरी गरज काय याची आयडिया आपण पहिली घेऊयात. सर्वप्रथम तुम्हाला जो 720 पैकी जो स्कोअर येतो त्यानुसार आपल्याला बेटर कॉलेज निवडायचं असतं. कारण की देशभरात आता कॉलेजची संख्या वाढत चाललेली आहे, त्या सीट्सही वाढत आहेत. त्याचप्रमाणे देशामध्ये कोरोनानंतर आता आकडे पण यायला लागले की प्रति एखादी लोकसंख्या आहे 1000, 10,000 लाख, त्याच्यानंतर डॉक्टर्सची आपल्याला तेवढी संख्या देशासाठी आवश्यक आहे. त्यानुसार आता मेडिकल धोरण शासनाने आपलं ठरवलेलं आहे, त्यानुसार प्रोग्रेस चालू आहे. त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक वेळी नवीन नवीन अपडेट येत असते, काही ना काहीतरी हातातनं सुटतं. बऱ्याच वेळा असं होतं की चांगले मार्क असून पण विद्यार्थ्याला चांगल्या कॉलेजात जाता येत नाही, कारण की वेळी पावलं उचलली जात नाही. ते पहिलं कारण होतं. आता दुसरा मुद्दा असा असतो की स्टुडंट फॉर्म भरताना एखाद्या विद्यार्थ्याला समजा एक स्कोअर असेल, तर नेमका मी एका राज्याचा फॉर्म भरायचा की अनेक राज्यांचा फॉर्म भरणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं असतं. तर त्याचा स्कोअर कार्ड समजा उद्या आलं तर काउन्सिलर हा सांगू शकतो की मित्र तू इथे इथे फोकस कर, तुम्ही इथे ह्या एरियाजवर फोकस केला पाहिजे, सेफ साईडला किंवा इथे इथे ठाम गोष्टी आपल्याला दिसत आहेत. आणि त्यानुसार परत फॉर्म भरताना बऱ्याच वेळा असं होतं की चार कोड असतात, ऍक्च्युअली 4 अंकाचे. बऱ्याच वेळा काय होतं, मेडिकलचे कोड टाकताना विद्यार्थी काय करतात, डेंटलचेही कोड टाकून देतात. असं उदाहरण 23च्या बॅचमध्ये झालेलं आहे. आमच्याकडे एक विद्यार्थी आला होता, त्यांनी लेट केला होता याला की बाबा त्याच्यात काय करू शकतो. लास्ट राऊंड होता पण त्याला ते डेंटल कॉलेज घ्यायला लागलं होतं. परंतु त्या विद्यार्थ्याने 1 वर्ष आधी ज्या कॉलेज मनात ठेवून प्रिपरेशन केली होती ती एका चुकीमुळे वाया गेलेली आहे. इव्हन तुम्हाला सांगतो, शेवटच्या राऊंडला म्हणजे पुण्यातले बरेचसे कॉलेजेस असे होते की तिथं 560, 565 असे मार्क असलेलेही लोक, ज्याचे ऍडमिशन पहिल्या दुसऱ्या राऊंडलाच क्लोज व्हायला पाहिजे होते, असे लोक क्यू मध्ये होते उभे. कारण की माहीत नव्हतं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की गव्हर्नमेंटचं एक ESIC कॉलेज आहे,
त्याच्यामध्ये ॲडमिशन प्रोसेस जरा किचकट असते, फार बारीक सारीक डॉक्युमेंट्स असतात त्याच्यामध्ये. मुलं क्षणिक मुवापायी जातात की इथं झालं तर चांगलं होईल, परंतु तसं नसतं. डॉक्युमेंट्स राहतात आणि शेवटी त्यांना आपल्याच राज्यात यायला लागतं काउन्सिलिंगसाठी. बऱ्याच वेळा ज्यांचं बाबा महाराष्ट्रात होत नाहीये ॲडमिशन, तर ते बाहेर राज्यातही जायला इंटरेस्टेड असतात, पण बाहेर राज्यामध्ये कॉलेजचे बॉन्ड आहेत का, काही हिडन चार्जेस आहेत का, कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कसा आहे याची त्यांना माहिती नसते. त्यामुळं जो एक्सपर्टाईज आहे, आता जसं मॅमने मगाशी सांगितलं सरांचं इंट्रोडक्शन की 30 वर्ष झालेले आहेत आम्ही काम करतोय. सो त्यामुळे कसं आहे, देशभरामध्ये रिलेशन्स आहेत, कुठे काही गोष्टी कशा आखल्या जातात त्या बारकाईने आम्हाला समजत असतात की इथे असा चान्स होऊ शकतो, इथे तर बेटर चान्सेस आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, ह्या गोष्टी आम्हाला कळत असतात. त्यामुळं ही बेसिक गरज असते काउन्सिलिंगची. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसिक कारण सांगतो, एखादा विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट कोर्स केला, वेदर इट इज BE, BCA, BTech, कॉमर्स, सॉफ्टवेअरचा कोर्स जर केला, IT मध्ये जाऊन सेटल होऊ शकता किंवा MBA करून सेटल होऊ शकता. मेडिकल एज्युकेशन असं आहे, एकदा तुम्ही ट्रॅक पकडला परत माघारी फिरणे नाही. तुम्हाला तुमच्या आहे त्याच नॉलेजवर येणारे, आता योग घेतलेली नव्या धोरणानुसार गेट एक्झाम, आता FMG होते किंवा नीट PG होते, त्या एक्झाम तुम्हाला क्रॅक करावे लागतात. सो खूप जवळपास काउन्सिलिंग चालू झाल्यानंतर सरासरी 75 ते 80 दिवसाचा कालावधी असतो आणि त्याच्यात आपल्याला डोकं शांत ठेवून एक अचूक निर्णय घ्यायचा असतो काउन्सिलिंगचा की आपल्याला कसं जायचं आहे. कारण की काय झालंय, आता तुमच्यापर्यंत जे डिजिटल गोष्टी येत गेल्या ह्या कोरोना काळात आलेल्या आहेत. 2020च्या आधी अशा गोष्टी होत्या की फार फास्ट ट्रॅक शेड्यूल असायचं, जे 23ला तुम्ही पाहिले असेल. आता काय होतं, म्हणजे तुम्हाला एक सांगतो, त्यावेळी कसं होतं की निसर्ग आपल्याला प्रतिकूल असायचा. बऱ्याच वेळा पावसाचं प्रमाण खूप असतं देशामध्ये त्या काळामध्ये, सप्टेंबरमध्ये किंवा जुलैमध्ये, फर्स्ट राऊंड किंवा शेवटचा राऊंड, दोन्ही इम्पॉर्टंट टप्पे असतात प्रचंड. तर त्याच्यात तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात. बऱ्याच वेळा ट्रॅव्हलिंगची साधनं मिळत नाही कारण की आपण लेट डिसिजन घेतो. सो ह्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे की काय. आता आपण पाहूया की देशभरामध्ये चांगले इन्स्टिट्यूट कोणते आणि त्याचबरोबर नीट परीक्षेसाठी लागणारी एलिजिबिलिटी काय, जी आपल्याला ॲडमिशन प्रोसेसलाही महत्त्वाची आहे. सो 50% ओपन आणि EWS साठी PCB, 50% ओपन आणि EWS साठी हाच क्रायटेरिया ह्या वर्षापासून एम्सलाही लागू गेलेला आहे, जो आधी 60% होता. ओके, यावर्षी त्यांनी 50%च केलाय. इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये तशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 45% जर एखादा विद्यार्थी फिजिकली चॅलेंज असेल तर ओपन आणि EWSला एखादा विद्यार्थी जर फिजिकली चॅलेंज असेल तर त्याला 45% PCBची एलिजिबिलिटी आहे. आणि जो विद्यार्थी SC किंवा STC कॅटेगरीशी बिलॉंग करतो त्याला 40% आहे. जरी तो फिजिकली डिसेबल्ड असला तरी त्याला 40% SC किंवा ST. ओके, तर आता आपण एक ग्रुप पाहूया, त्याला MBBS आणि BDS असं म्हटलं जातं काउन्सिलिंगचा, त्याला एक ग्रुप म्हटलं जातं. आता सोपं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की MBBS काउन्सिलिंगचे 3 टाईप आहेत. MBBS असो किंवा BDS असो. एक म्हणजे स्टेट काउन्सिलिंग, आपल्या राज्याचं. ओके, त्या स्टेट काउन्सिलिंगच्या सर्व जागा गव्हर्नमेंटच्या, याच्यातल्या 15% जागा या ऑल इंडियातनं भरल्या जातात. एक सोपं उदाहरण देऊया की गव्हर्नमेंट कॉलेज आहे रत्नागिरीचं, 100 सीट्सचं, त्याच्यातल्या 15 जागा आहेत ना त्या ऑल इंडियातनं भरल्या जाणार. 85% जागा आपल्या राज्यानुसार भरल्या जातात, ओपन, EWS, SC, ST, VJ. ओके, हे झालं स्टेटचं. आता स्टेटची सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पाहूयात आपण. स्टेटची जी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतात त्याच्या 100% जागा ह्या आपल्या राज्याच्याच काउन्सिलिंगमधनं भरल्या जातात. महाराष्ट्र CET सेल हे कंडक्ट करतं. 85% सीट ह्या नॉर्मल फीजवर भरल्या जातात आणि आरक्षणानुसार भरल्या जातात. आणि 15% ज्या सीट्स असतात ह्या NRI मॅनेजमेंट कोटाच्या असतात त्याच्यामध्ये.
ओके. त्याचबरोबर आता मी सांगतो की आपल्याला स्कॉलरशिपमध्ये कॅटेगरीचा बेनिफिट असो ह्या गोष्टींची आपल्याला माहिती देतो. गव्हर्नमेंट कॉलेजला लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ओके. गव्हर्नमेंट जर कॉलेज असेल तर तुम्हाला तिथे कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. आपला असो किंवा बाहेरच्या राज्याचा असो कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी जर सैनिकी फॅमिलीमध्ये असेल, D1, D2, D3, त्याला म्हणजे की आता त्याची सर्व्हिस चालू त्याच्या वडिलांची किंवा आई वडिलांची किंवा माजी सैनिक आहे त्या मुलांनाही त्याचा बेनिफिट मिळतो गव्हर्नमेंट कॉलेजला. त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर त्याचाही बेनिफिट मिळतो. ठीक आहे. अजून कोण जर एखादा जर ऑर्फन असेल त्याचे बेनिफिट त्याला मिळतात. ओके. हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजेसला. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला आपल्याला फक्त कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो. तिथं मिलिटरीची आरक्षण कोणतीही नसतात सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला. ही जी आरक्षण आहेत मिलिटरीची असो किंवा ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला असतात, सेमी गव्हर्नमेंटला नसतात. ओके. आता त्यानंतर दुसरं येतं काउन्सिलिंगचा टाईप म्हणजे तो डीम्ड विद्यापीठ. MCC मेडिकल काउन्सिल कमिटी ऑल इंडिया तेच डीम्ड विद्यापीठांचं आणि 15% देशातील सर्व मेडिकल कॉलेजेसचं काउन्सिलिंग हे MCC द्वारा कंडक्ट केलं जातं. डीम्ड विद्यापीठांचं 100% आणि MCC गव्हर्नमेंट कॉलेजेसचं 15%. त्याचबरोबर तिसरा टाईप येतो तो म्हणजे तो अदर स्टेटचं काउन्सिलिंग. जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्याप्रमाणे प्रत्येक राज्यही आपापले काउन्सिलिंग करून घेतात स्वतःच्या वेबसाईटवर आणि त्यांचे शेड्यूल ते जारी करतात. ओके. आता देशातले टॉप कॉलेजेस जे आहेत, टॉप इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये येतात एम्स येतात, जिपमर येतात, त्याच्यानंतर IMS BHU बनारस हिंदू विश्वविद्यापीठ येतं, दिल्ली युनिव्हर्सिटी येते, अलीगड मुस्लिम विद्यापीठ येतात. एवढे कॉलेजेस देशामध्ये येत असतात. एक सरासरी कट ऑफ सांगतो तुम्हाला. एम्स, जिपमर, BHU, दिल्ली युनिव्हर्सिटी यांचे जे कट ऑफ जवळपास आहे नियर अबाउट 650च्या अबाव जातात. फार रेअर केसमध्ये सीट राहिली तर एखादी मिळू शकते, पण हे 650च्या अबाव जातात. ESICचे 580 to 600 असतात. त्यांची डॉक्युमेंटची थोडीशी किचकट प्रक्रिया आहे, तर त्याच्यात जरा थोडेसे फ्लक्च्युएशन दिसतात दरवर्षी. ओके. तर आता आपण जाणून घेऊया की टोटल MBBSच्या सीट किती आहेत आपल्या देशामध्ये. 1,08,148 इतक्या सीट्स आहेत देशामध्ये MBBSच्या 3 मार्चपर्यंतच्या. ओके. त्याच्यातल्या 56,268 एवढ्या जागा गव्हर्नमेंट कॉलेजेसला आणि 51,880 ह्या डीम्ड प्लस प्रायव्हेट कॉलेजेसच्या जागा आहेत. लक्षात आलं असेल आपल्याला एकंदरीत आकडेवारीनुसार की 56,268 म्हणजे गव्हर्नमेंटच्या सीट जास्त आहे. आणि आता 1-2-3 दिवसापूर्वी नवं नोटिफिकेशन जारी झाले की सरासरी जवळपास 11,000 ते 12,000 सीट्स परत वाढल्या आहेत. 57 नवे मेडिकल कॉलेजेस त्याच्यात गव्हर्नमेंटची संख्या तुलनात्मकरित्या पाहिली तर जास्त दिसते आणि 58 काही जे जुने कॉलेज त्यांनी सीट आम्हाला इन्क्रीज करून द्या अशी मागणी केंद्र सरकारकडे म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनकडे केलेली आहे. त्यामुळे जवळपास सरासरी 12,000 सीट तुम्ही ज्या प्रोसेसला सुरुवात करता त्यावेळी ते येतील. ओके. त्यानंतर अजूनही सीट्स वाढतील, 3-4 हजारांनी वाढू शकतात कारण की बरेचसे कॉलेजेस 2 राऊंड 3 राऊंड झाल्यावर पण येतात. त्यामुळे चिंता करू नका, स्कोप राहणार आहे. फक्त आपल्याला अचूक गायडन्स घेऊन पुढे जायचं आहे. ओके. त्याच्यानंतर त्यासोबतच असतं तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर मला चांगलं नॉलेज आणि योग्य फीज, कमीत कमी फीज मधलं हा तुमचा फोकस असतो. एखाद्या समजा चांगले मार्क मिळाले 550च्या अराउंड मार्क येते एखाद्या विद्यार्थ्याला, 600 प्लस ठीक आहे गव्हर्नमेंटला गेली, 550 अराउंड मार्क्स आहे, त्याला सजेस्ट करतो महाराष्ट्रात पाहू, ठीक आहे इतर राज्यातही पाहू. कमी फीजचा जर तुझा विचार असेल तर आपण केरळमध्येही पाहू शकतो, तो एक ऑप्शन असतो आपल्याकडे. ठीक आहे. त्यात आता आपण आपल्या राज्याचा विचार करूया. आपल्या राज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या 5,125 जागा, प्रायव्हेटच्या 3,170, डीम्ड विद्यापीठांच्या 2,550 अशा 10,845 जागा आपल्या राज्याच्या MBBSला आता आहेत. ओके. तर जे प्रायव्हेट आणि डीम्ड कॉलेजेस आहेत त्याच्या 15% जागा ह्या NRI आणि मॅनेजमेंटमध्ये येतात. बाकीच्या जागा या मेरिटनुसार भरल्या जातात. ओके. आणि आपली राज्याची प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली, महाराष्ट्र CET सेल तर्फे कंडक्ट करण्यात
करण्यात येते ती सगळी प्रोसिजर. आणि आता राऊंडचे प्रकार किती असतात. आता समजा ऑल इंडियामध्ये एखाद्याने पार्टिसिपेट केलेले आहे, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, मॉपअप राऊंड आणि स्ट्रेट वेकेन्सी राऊंड असे 4 राऊंड होतात ऑल इंडियाचे. ते शेड्यूल खूप फास्ट ट्रॅक चालतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 5वा राऊंड होऊ शकतो, परंतु राज्यांचं तसं नाही. राज्यांचे मोर दॅन 4 राऊंड होतात. त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये जर आपल्या राज्यासोबत जर आपण मल्टी स्टेट काउन्सिलिंग करत असेल तर खूप सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं असतं. कारण की फर्स्ट राऊंडला जवळपास सगळीकडे फ्री एक्झामिशन आहे. एखादा म्हणतो मला फ्री एक्झिट घ्यायची आहे, आता मला हे कॉलेज मिळालं, त्यांनी रिपोर्टिंग नाही केलं तरी चालतं, त्याला फ्री एक्झामिशन म्हणतात. पण सेकंड राऊंड नंतर सेकंड राऊंडचा निकाल आला तसं नसतं. प्रक्रिया कॉम्प्लेक्स बनत जाते. तुम्हाला रिपोर्टिंग वगैरे करावं लागतं. अजून आपल्याला तपासून पाहावं लागतं की आता या स्टेटला मिळते, या स्टेटला कुठे बेटर ऑप्शन काय, मग कुठलं सोडायचं, कुठे रिपोर्ट करून पुढे जायचं, त्या गोष्टी आहेत. ओके, तर आता राऊंड तुम्हाला कळाले देशांतर्गत किती होतात, 4 ते 5 राऊंड. राज्याचे आपल्या 4च राऊंड होतात, तर कधी कधी राऊंडची संख्या वाढते पण. ओके, आता बऱ्याच सगळ्याच विद्यार्थ्यांना समजा मेरिटचं नाही मिळालं, थोडेसे कमी मार्क्स आले, त्यासाठी आपण बाहेर राज्यातही ॲडमिशन्स कमीत कमी फीसमध्ये आपण करून घेऊ शकतो. मी तुम्हाला ओपन स्टेट सांगतो की जिथं आपण ॲडमिशन करू शकतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ओपन स्टेट सांगतो कोणते: कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगॉल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश हे ओपन स्टेट आहेत MBBS साठीचे. ओके, आता थोडंसं मी BDS वर फोकस करतो. BDS ला डीपर जागा देशामध्ये आपल्याला दिसतील. BDS ही अशी ब्रांच आहे की चांगली मेडिकल तुमची जर प्रॅक्टिस झाली असेल, 4.5 वर्षाची थेरी प्लस 1 वर्षाचा तर तुमचा इंटर्नशिप पार्ट आहे MBBS प्रमाणे. ओके, तिथे झाले असतील तर तुम्हाला चांगलं फ्युचर आहे. BDS चे कॉलेजेस फार काळजीपूर्वक निवडायचे असतात की आम्हाला मिळते म्हणून नाही. कारण की तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण डॉक्टर बनतो तेव्हा आपल्याला कळतं रे बाबा माझ्याकडे लहान मुलंही उपचारासाठी येणार आहेत. कारण की आजकाल वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासूनच मुलांना दादांचे प्रॉब्लेम चालू झालेले आहेत. कोणाला कॅल्शियम कमी पडते, कोणाला ते म्हणतात ना सिमेंट भरायचे, तो पार्ट आहे. इव्हन तरुण पिढीमध्ये सेन्सिटिव्हिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सो जर वाटत असेल बाबा BDS कडे कोण तसं नाही आहे, त्याची गरज पडणार आहे देशाला BDS ची पण. बऱ्याच लोकांना कारण की बऱ्याचशा गोष्टींची त्रास चालू होतात हळूहळू. ओके, तर BDS चं व्हेरी केअरफुली कॉलेजेस निवडावे लागतात आपल्याला. सो ओके, जर समजा MBBS जर मिळालं नाही, एक माझ्याकडे तुमच्याकडे स्कोर कार्ड आलं, पालकांशी समजा मी चर्चा केली, तर MBBS आम्हाला शक्य नाही, आयुर्वेद ही बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट का ऑप्शन म्हणतो मी, एक विचार करा, आता मॉडर्न मेडिसिन जवळपास US UK मधनं आपल्यापर्यंत आले. पूर्वीचे जे उपचार होते आपल्या संस्कृत स्क्रिप्चर्स याच्यातूनच आयुर्वेदावर आधारित होते. आज अशा मेट्रो सिटीजमध्ये अशा तरुण पिढी आहे की ज्यांना मॉडर्न मेडिसिन सूट होत नाही, गोळ्यांची ॲलर्जी होते. एखाद्याला जर ब्लड प्रेशरचा जर त्रास असेल तर तो गोळीचं, त्यांची टर्म सांगतो मेडिकल, तो मॉलिक्यूल जो गोळीतून आपल्याला दिला जातो बॉडीमध्ये, तो मॅच व्हायला पण डॉक्टरला अभ्यास करावा लागतो. डॉक्टर आता अपडेट इतके होत चाललेले आहेत. तर बरीचशी लोक काय करतात, आयुर्वेदाचाही सहारा घेतात की बाबा एक चांगला आयुर्वेद जर औषध मला मिळालं ज्याचा साईड इफेक्ट होणार नाही, चांगल्या स्टॅमिनाने मी काम करू शकेल.
महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक, केरळ, दक्षिणेकडचीच राज्य जिथं आयुर्वेदाचा स्कोप जास्त आहे आणि पीजीच्या सीट्स दक्षिणेच असते. केरळ असो किंवा कर्नाटक असो, पीजीच्या सीट्स चांगल्या आहेत. त्याबरोबर पण महाराष्ट्राचे इंटेक वाढवत चाललेले आहेत पीजीसाठी. सो आयुर्वेद इज ऑल्सो एक बेस्ट ऑप्शन आहे. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या आयुर्वेदच्या सीट आहेत 1824, ज्या प्युअरली 100 जागा असतील तर 15% जागा. आता इथे MCC नाही आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदला. आयुष, ज्याला आयुष मंत्रालय म्हणतात, त्यांच्या साईडद्वारे 15% गव्हर्नमेंटच्या जागा ह्या भरल्या जाणार ऑल इंडियातनं. ठीक आहे, बाकीच्या जागा स्टेटमधून भरल्या जाणार. त्यानंतर प्रायव्हेटच्या जागा आहेत त्या जवळपास आहेत 6900. त्या प्रायव्हेटच्या 100% जागा ह्या आपल्या राज्याच्या महाराष्ट्र CTC मार्फत भरल्या जाणार आहेत. राज्याच्या 15% NRI मॅनेजमेंट येतं, त्याच्यामध्ये 85% मेरिटच्या सीट. डीम 500 जागा आहेत आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आयुर्वेदसाठी. त्याच्यातल्या 15% जागा ह्या NRI मॅनेजमेंट आहेत आणि 85% ह्या मेरिट बेस्ड भरल्या जातात. त्या कुठून भरल्या जातात? आयुष मंत्रालय. त्याचं राज्य काउन्सिलिंग करत नाही आयुर्वेदसाठी, आयुषच काउन्सिलिंग करतं. हा पार्ट झाला आयुर्वेदचा. त्यानंतर MBBS प्रमाणे जर सिलेबस जर आपण कम्पेअर केला तर BHMS चा जवळपास सिलेबस आहे MBBS प्रमाणे 50% पेक्षा जास्त. जर आपण केला विचार तर BHMS चा सिलेबस तेवढा आहे. BHMS मध्ये कसं असतं, एक आर्सेनिक नावाचा एक घटक असतो, तो आपल्या बॉडीची इंटरनल इम्युनिटी वाढवण्यावर भर असतो. त्यानुसार त्या गोष्टी केंद्रीभूत धरूनच ती औषधं बनवली जातात. ती इंटरनल इम्युनिटी वाढवायची लॉंग टर्मसाठी आणि आजार बरा करायचा. ओके, तर हा पार्ट होमिओपॅथीचा आहे. होमिओपॅथीचं पण BDS सारखं आहे. चांगले कॉलेज योग्य वेळेत येऊनच निवडायचे आणि प्रॅक्टिसेसला आपण सुरुवात करायची. हा पण झाला होमिओपॅथी. ओके, सो आता आपण पाहिले MBBS, BDS, BAMS, BHMS. सो डॉक्टर की कसं आहे असं मला सांगतो, काहींना MBBS मिळून यश मिळू शकतं, काहींना BAMS ने मिळू शकतं, काहींना BHMS ने पण मिळू शकतं. शेवटी कसं असतं, येणाऱ्या पेशंटला डॉक्टर मला ट्रीटमेंट कशी देतात, त्या डॉक्टरचा म्हणजे बोली भाषेत बोलायला गेलं त्या डॉक्टरचा गुण कसा आहे, त्याचा प्रॅक्टिकल हँड कसा आहे, ते बघूनच प्रॅक्टिस चालतात. आज शहरामध्ये असे डॉक्टर्स आहेत की BAMS, BHMS पण MBBS पेक्षा ते चांगले अर्निंग आहेत. प्रॅक्टिकल हँड फार महत्त्वाचा असतो. ओके, आता हे झालं मेडिकल कोर्सेस. समजा एखादा म्हटलं मला मेडिकलमध्ये नाही जायचं, नीट क्वालिफाय नाही झाला, मी काय करू? पॅरामेडिकल कोर्सेस एक उत्तम उपाय. कधी जर तुम्ही पाहिलं असेल, सिनेमामध्ये बघत असाल किंवा एखाद्या वेबसाईटवर बघत असाल, डॉक्टर एखादा ऑपरेशन थिएटरमध्ये जातो, बाजूची मशिनरी किंवा डॉक्टरच्या बाजूला बघा बराचसा स्टाफ असतो, पाहिला असेल तुम्ही. तो स्टाफ असतो पॅरामेडिकल कोर्सेसचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कुठले असते पॅरामेडिकल. परफ्युशन टेक्नॉलॉजी, फुफ्फुसाची रिलेटेड आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रेडिएशन रिलेटेड पण टेक्नॉलॉजी आहे. असे विविध प्रकार आहेत. आणि आताच तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा गेम विद्यापीठांनी त्या कोर्सेसच्या ज्या एंट्रन्स होत्या त्यांचे जे फॉर्म्स आहेत आत्ता सुरू झालेले आहेत. जो आर इंटरेस्टेड त्यांनी तिथे अप्लाय करावं. हे MGM विद्यापीठाने सुरू केलेले आहेत, भारती विद्यापीठने चालू केलेले आहेत. भारती विद्यापीठ पुणे, सांगली आहे, नवी मुंबई आहे. त्याचबरोबर DY पाटील पुणे कॅम्पसने इथे फॉर्म चालू केलेले आहेत. जर त्यांना जायचं असेल तर विद्यार्थी जाऊ शकतात. त्याच्यामध्ये BSc असतं, 3 वर्ष थेरी, 1 वर्ष इंटर्नशिप, त्यानंतर MSc पण करू शकता तुम्ही. ह्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे चांगले जे विद्यार्थी याच्यामध्ये MSc जर केली तर तुम्हाला फॉरेनला चांगली अर्निंग होऊ शकते. आपल्या देशामध्ये आता करोनानंतर याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सो थँक्यू. कुणाच्या काही क्वेरीज असतील तर विचारू शकता. गेली 30 वर्ष मी या क्षेत्रात काउन्सिलिंग क्षेत्रात आहे. पहिले काय होत होतं की आपल्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गरज पडत नव्हती, कारण का त्यांना जास्ती माहीत नव्हतं. आमच्याकडे विद्यार्थी यायचे जास्ती नॉर्थ इंडियातले महाराष्ट्रात. पण आता काय झालं, आपल्या विद्यार्थ्यांना गोष्टी जास्ती माहिती झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना संधी जास्ती उपलब्ध झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या इथले विद्यार्थी, माझं एक म्हणणं आहे की त्यांनी बाहेरच्या राज्यात पण जावं ॲडमिशन घेण्यासाठी, कारण का आपल्या इथं 10,000 सीट आहेत. विद्यार्थी यावर्षी जवळजवळ 4 लाख विद्यार्थी असणार आहेत.
महाराष्ट्रात नीटसाठी, तर 10,000 सीट काय पूर्ण होणार नाही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना. तर आपल्या इथं स्कोरवाला जो विद्यार्थी आहे 400, 500, 350 वाला, 150 वाल्या विद्यार्थ्याला पण MBBS ची सीट मिळते बाहेरच्या राज्यात. ते विशेष प्रयत्न करावे. पालकांनी पण थोडीशी डेअरिंग करावी, मुलांना बाहेरच्या राज्यात पाठवावं, हे माझं म्हणणं आहे. आमचे सेंटर 4 ठिकाणी आहे: पुणे, लातूर, औरंगाबाद आणि आता चिपळूण. तर पालकांनी प्रोत्साहन द्यावे, हे माझं एक म्हणणं आहे मुलांना, की बाहेरच्या राज्यात पण सीट मिळतात, आरामात मिळतात. बिहारमध्ये पण आम्ही महाराष्ट्रातून मुली पाठवल्या आहेत, UP मध्ये पाठवले आहेत, झारखंडमध्ये पण आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये पण आहे. कॉलेजेस चांगले आहेत. त्याच्यामुळे एकच माझं म्हणणं आहे की बाहेरच्या राज्यात पण आपण जावं, ऍडमिशन घ्यावं. मिळतंय आपल्याला, आपला स्कोर चांगला आहे. बाहेरच्या राज्यातल्या मुलांपेक्षा स्कोर चांगला मिळतो आपल्याला, म्हणून आपल्याला सीट अवेलेबल. तुम्ही इंजिनिअरिंग साईडला ज्यावेळेला जाता त्यावेळेला कुठेही पैसे कमवायचेच आहेत, पण तुम्ही कॉलेज स्ट्रक्चर बघून घेता की कॉलेजच्या प्लेसमेंट म्हणून तुम्ही चॉईस करता? आहे कोणाचं उत्तर याच्यावरती? मेडिकलला म्हटलं की आपण लगेच काय विचार करतो, अरे इथं तर पैसे भरून घ्यायचे, कसं शक्य आहे? मग इंजिनिअरिंगला असा काय विचार होत नाही की तुम्ही 5 लाख 10 लाख घातल्यानंतर वर्षाला किती कमवू शकता? 4 वर्षात तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट किती आहे? आत्ताच्या सध्याच्या वॅकन्सी मध्ये विचार जर केला तर प्लेसमेंट किती आहे? कोणाकडे काय याचं उत्तर आहे का? मेडिकलला सुद्धा आपण 5 वर्षासाठी थोडंसं डेडिकेशन केलं तर आपण दुसऱ्यावर डिपेंडिंग न राहता स्वतःचा तर व्यवसाय सुरू करू शकतो, हे तरी निश्चित आहे ना. मग त्यावेळेला त्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल, पालकाच्या जागेवर बरोबर असतो, विद्यार्थीच्या जागेवर बरोबर असतो. पण काही गोष्टी ज्या निर्माण होतात त्या नैराश्यातूनच होतात की माझी बाबा तेवढी मानसिकता नाहीये. मग ही मानसिकता तयारी कोण करून देतं? आपल्याला काय 5 वर्षाची फी वन टाइम मध्ये नाही भरायची. 5 वर्षाची जी काय आपण फी भरतो ती काय वन टाइम कुठल्याही कॉलेजला भरली जात नाही. अशा काही सोर्सेस आहेत की तिथून ते आपण अर्निंग करून घेऊ शकतो, किंवा काय त्याची प्रोसेस आहे. मग ह्यासाठीच तर आपण हा काउन्सिलिंग फॅक्टर निवडलेला आहे. काउन्सिलिंग फॅक्टरमध्ये नुसतं आपण रजिस्ट्रेशन केलं आणि विद्यार्थ्याला फक्त व्हॉट्सअपमध्ये तुला हे कॉलेज मिळतंय, ह्या कॉलेजमध्ये तुझं ऍडमिशन होईल, ह्या गोष्टी काही सांगितल्या जात नाही. जो 550-600 विद्यार्थी मार्क पडतात ज्या विद्यार्थ्याला, त्याला सांगायची गरजच नाही, किंवा त्याचं कुठेही रजिस्ट्रेशन केलं तर ते ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल हे काय कोणालाही सांगता येतं. पण जे विद्यार्थी 300 असो, 350 असो, 250 मार्क्स असो, मग त्या विद्यार्थ्याचं काय? त्याची तरी इच्छा असते. पालक पण तिथे पोहोचू शकतो असं काही नाही की आपल्याला हे शक्यच नाहीये.
विद्यार्थी खेळमधला प्रॉपर कमीत कमी किती मार्क्स मध्ये त्याला मेडिकल मिळालं असेल, तो कुठल्या कॅटेगरी मध्ये गेला याचा विचार नका करू. कमीत कमी किती मार्क्स मध्ये गेला सर, कोणाचं काही उत्तर आहे का याच्यावर? जो एम्स मधला एक शिक्षक आहे त्यालाही सांगता आलेलं नाहीये. एनिबडी आन्सर कोणी सांगू शकतं का किती मार्क्स मध्ये त्याला ऍडमिशन मिळालं असेल? ओनली 142. एक्सेप्टेड और नॉट एक्सेप्टेड? शक्य आहे अशक्य आहे? सर सांगा. 142 विद्यार्थ्याला MBBS ची शीट मिळालेली हे खरं असेल नसेल? हा इम्पॉसिबल. आणि पॉसिबल असेल तर आज त्या विद्यार्थ्याचे पालक आपल्याच गावातले आहेत, खेळ मधलेच आपले पालक आहेत आणि तो आज विद्यार्थी फर्स्ट सेम त्याचा संपला, सेकंड सेम सुरू झालेला आहे. 142 आणि तेही आपल्या भारतात. थोडी मेंटॅलिटी काय झाली आता तुम्ही सांगा. विद्यार्थी माझे प्लीज काय तू जरा हां ठीक आहे. तू 142 मार्क पडल्यानंतर तुझ्या मनात काय शंका निर्माण झाली? हा भेटू शकत नाही आणि भेटलं तर पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह थिंकिंग सोडून द्या. तुम्ही क्षेत्र निवडलं मला नीट करायचं आहे तर ह्या क्षेत्रात एवढ्या सगळ्या गोष्टी आता शक्य आहे. फक्त प्रॉपर वे गायडन्स फार महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, अर्धवट ज्ञान घेतो. जसं एखाद्या कल्पातून मेंढरं बाहेर पडतात ना, एक बाहेर पडलं की त्याच्या पाठीमागे सगळेच बाहेर पडतात. मग तिथं जर नैराश्य तिथं निगेटिव्ह थिंकिंग झालं तर पाठीमागे सगळ्यांचीही निगेटिव्ह थिंकिंग होतात. 142 मार्काला आपल्या इथून आपल्या खेळमधून झारखंडला MBBS कॉलेज मिळालं. टॉपमोस्ट छान कॉलेज मिळालं. नेक्स्ट टाइम त्याचे रिव्ह्यूज पण तुम्हाला मी दाखवेन. खूप छान कॉलेज मिळालं आणि काय फार मोठं फीज अशी नाही. 17, 18 लाख 19 लाख फीज असतात आणि त्याच्यावर तुम्हाला वन टाइम नाही. ज्याची कपॅसिटी असेल ना तर तेही शक्य आहे, असं काही नाही. पण मी तुम्हाला सांगितलं 142. समजा तुम्हाला 2-250चा टप्पा जर असेल, 300-350चा पुढचा टप्पा असेल तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा कमी फीज जे 9 लाख 10 लाख 11-12 लाखाच्या आसपासचे कॉलेजेस आहेत. मग तुम्ही आता विचार करा 10 लाख भरायचे म्हणजे कसं शक्य आहे? अरे पण तुम्ही त्यावेळेला 10 लाख किंवा 40-50 लाख होता त्यावेळेला तुम्ही 4.5 वर्षानंतर जे काही अर्निंग करणार ते सुद्धा त्याच पटीत तयार होत असतं. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला टाकल्यानंतर तुम्ही 5-10 लाख खर्च केल्यानंतर तुम्ही अर्निंग किती हजारात घेता? तुम्ही अर्निंग किती हजारात घेता आणि तुम्ही दुसऱ्यावर डिपेंडिंग किती असता? तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्लेसमेंटसाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन रांग उभी असते तशी तुम्ही थांबता आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेटिंग आणि मग तुम्हाला नंतर तिथं ऑफिसमधनं फोन येणार की ठीक आहे आम्ही सांगू तुम्हाला. मग हे जर आता तुम्ही प्रॉपर विचार करून या क्षेत्रात जर पाऊल टाकलं तर तुमच्या डोक्यात निगेटिव्ह थिंकिंग पहिला हा विषय काढून टाका. आणि सरांनी मगाशी सांगितलं पॅरामेडिकल सायन्स असं काही नाहीये. फिजिओथेरपीचा हा जो विषय आहे आज बरेच जण फिजिओथेरपी काय नथिंग आहे, पण आज फिजिओथेरपीला एवढी मागणी आहे बाहेरच्या देशात तर पुष्कळ मागणी आहे बाहेरच्या देशात. परंतु आपला बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलत नाही. MBBS नाही मिळालं चला नाही फर्स्ट टाइम परत आपण रिपीट करू. नीट ही नीटच असते हो, त्याच्यातून तुम्हाला फार काही निष्पन्न करायचं नाहीये. तुम्ही नीटला 3 वर्ष घासून राहण्यापेक्षा तुम्ही पुढची 3 वर्ष काय नवीन शिकाल त्याच्यात तुम्हाला चांगले मार्क्स पडतील. पुढचं नॉलेज त्याच्यात येईल. काही मुलं 3 टाइम रिपीट करतात, किती फरक पडतो.
किती असा फरक पडतो? अरे पण 3 टाइम रिपीट केल्यानंतर गेल्या वर्षीची स्ट्रेंथ किती 22 लाख होती, ह्या वर्षी स्ट्रेंथ 25 लाख आहे. मग तुम्ही 20 मार्क वाढवणार, त्यावेळेला 3-3 लाख मुलं वाढलेले असतात. त्यावेळेला तुम्ही काय विचार करणार? आणि त्यावेळेला तुमची रँक कुठे गेलेली असते. मग त्याही पेक्षा तुम्ही जर एकदाच नीट प्रॉपर देऊन योग्य जर पद्धतीने विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉसिबल आहे. आपण फक्त गायडन्स फार महत्वाचा असतो. रजिस्ट्रेशन मी तुम्हाला म्हटलं, मगाशी आमच्या सरांनी सांगितलं की रजिस्ट्रेशन फॅक्टर आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो, मी या क्षेत्रात 3 ते 4 वर्ष झाले. प्रॉपर आपल्या चिपळूण मधला म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी असाच फिरत होतो, अशीच माहिती घेत होतो. पण ज्यावेळेला या गोष्टी लक्षात आल्या की बाहेर कोल्हापूर, पुणा किंवा अन्य ठिकाणी गेल्यानंतर काउन्सिलिंग फी 15,000 रुपये घेतली जाते. आस्मी करिअर 15,000 रुपये फी घेतली जाते. काय सर बरोबर आहे चुकीचं? काय करतात लोक त्या करिअर? त्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय दिलं जातं सांगा? तुम्हाला डायरेक्ट नंतर असं अप्रोच, मी कोणाला वैयक्तिक टीका करत नाही, त्या ठिकाणी काय केलं जातं, तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला कॉलेज दिलं जातं. पण तुमची इच्छा जर दुसरी काही असेल किंवा तुम्हाला दुसरा फॉलोअप जर पाहिजे असेल तर तो मिळतो का? तुम्हाला स्वतःहून विचारावा लागतो. पण मी तुम्हाला मुद्दा म्हणून मी सांगू शकतो की आज आमच्या या टीमचं वर्क आहे. पैसे कोणी कमवायला बसले, पैसेही निघून नये, काम केल्यानंतर पैसे कुठेही मिळतात. पण पेक्षा सॅटिस्फॅक्शन कधी असतो, जर आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्याचं भवितव्य चांगलं घडलं तर तो एकापेक्षा 10 विद्यार्थ्यांना जाऊन सांगू शकतो की नाही बाबा, इथं जे काही घडलं ना, इथं जे काही मिळतंय ना ते व्यवस्थितच मिळतंय. मग आज आपण हे जर चिपळूणमध्ये 5,000 मध्ये उपलब्ध करून दिलं आणि त्याचा गायडन्स प्रॉपर जर दिला तर ह्याच्यात काही चुकीचं होणार आहे का सर? आज आपण पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, 5,000 खर्च करणार, वेळ घालवणार, येणार रजिस्ट्रेशन करून येणार, ह्याच्या पलीकडे आपण काय करणार नाही. काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होते 1 महिन्यानंतर, परत आपण 1 महिन्यानंतर फॉलोअपला जाणार. व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज येणार, थांबा तुमचा ह्या नंबर लागले नाही, पुढच्या राऊंडला. शेवटच्या स्टेजला आले की तुमची पळताभुई होती की काय करायचं, आपल्याला हे कॉलेज भेटत नाहीये, मग कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं का साईट चेंज करायची. मग त्याचा जर फंडामेंटल बेस आपल्याकडे जर असेल की आपण ह्या मार्गाला आपण इथपर्यंत पोहोचवू शकतो, मग त्याप्रमाणे पहिल्यापासूनच ते जर पाऊल टाकलं तर आपल्याला सगळ्या आयडिया क्लिअर होतील असं मला तरी वाटतं. आणि म्हणून गेल्या आम्ही 4 वर्ष मी इंडिव्हिज्युअली पालकांना भेटत होतो. पालकांचा अप्रोच आला मला की सर तुम्ही एक ऑफिस ओपन करा, कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन पोचणं शक्य होत नाही. हे जर एका ठिकाणी ऑफिस जर असेल तर आपल्याला डाटा कलेक्शन करायला बरा पडतो. म्हणून ह्या वर्षापासून आम्ही हे जे ऑफिस आहे आपल्या बाजूशेख नागल्याला शिवराज डाबाजूळ आहे साई प्लाझामध्ये 2nd फ्लोअरलाच आपण सुरू केलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण एकच की प्रत्येक आज आता हा सेमिनार आपल्या इथं होतोय, असा DBJ कॉलेज, RC कॉलेज, सगळ्या पालकांना आम्ही ज्या ज्या कॉलेजला भेट दिली त्या त्या ठिकाणी आम्हाला हाच अप्रोच आला की आज कोकण डिव्हिजनमध्ये जर विचार केला तर रत्नागिरीपर्यंत प्रॉपर वे. आणखी एक नवीन फॅर आले तुम्हाला सर सांगतो की कोल्हापूरपासून किंवा सांगलीपासून एक ठराविक 1-2 टीम्स येतात. काय नाही हो, इंडियाचं पॅकेज खूप महाग वाटतं.
दुसरा सोर्स काय, फॉरेन कंट्री. फॉरेन म्हटले की विद्यार्थी लगेच खुश होतात, अरे वा मी कुठे जातोय, डिग्री घ्यायला फॉरेनला जातोय. अरे पण फॉरेनच्या डिग्रीचा अर्थ काय आहे? फॉरेनची MBBS डिग्री दिली जाते का, हा पहिला प्रश्न आहे. कोणाला माहिती आहे? रेज युअर हँड्स. ती MBBS डिग्री म्हणून ग्राह्य धरली जाते का अन्य कुठली डिग्री म्हणून ग्राह्य धरली जाते, कोणाला माहिती आहे का? मग हेच नॉलेज आपल्याला फार कमी आहे. आणि आपल्या समोर काय प्रश्न असतो, पैसे. 20 लाखात आपण MBBS होणार, 25 लाखात MBBS होणार. कुठली युनिव्हर्सिटी आहे? रशियात ऍडमिशन्स दिले जातात, जॉर्जियाला ऍडमिशन दिले जातात, फिलिपाईन्सला ऍडमिशन्स दिले जातात. अरे पण कुठल्या युनिव्हर्सिटीमधून ऍडमिशन घेतोय आपण, हे कोणालाच काय माहिती नसतं. कारण फोकस एकच असतो की आपल्याला फॉरेनला जायचं. फॉरेनचे किती अटेम्प्ट आहे? आपल्या इंडियामध्ये 4.5 वर्ष अधिक 1 वर्ष, 1 वर्ष इंटर्नशिप, 4.5 वर्ष, 5.5 वर्ष. आणि हे बाहेरच्या देशात किती आहे कोणाला माहिती आहे का? जायचंय नीटला, मग माहिती नाही कसं. मग ह्यासाठीच तर हा मेन बेस आहे की बाहेरच्या देशात केल्यानंतर किती वर्ष लागतात, त्याच्यानंतर कुठली एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि पूर्वी चालत होतं की चला तिथनं केलं, आपल्या इंडियात येऊन आपण पेड इंटर्नशिप करतो. आपण इंडियात MBBS करताना आपल्याला इंटर्नशिपमध्ये अर्निंग दिलं जातं, पण इथे येऊन बाहेरच्या देशातून ज्यावेळेला येऊन आपण एंट्रन्स दिल्यानंतर किंवा इंटर्नशिप करत असतो त्यावेळेला आपल्याला पेड करावी लागते. आपण स्वतः पैसे भरायचे आणि इंटर्नशिप करावी लागते. मग मला तुम्ही सांगा की पहिले आणि बाकी काय दिसतं, फोकस फक्त एकच केला जातो की कॉलेज आपण MBBS 25 लाखात. जर तुम्ही 4.5 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर हे तुम्ही 50च्या घरात कधी पोहोचले असतं ह्याचं तुम्हाला ध्यान करता पण नसतं. गेले नसतात, माहिती नाही पडत आपल्याला. फक्त काय सांगितलं जातं, चला जॉर्जियाला ऍडमिशन मिळणार, फिलिपाईन्सला मिळणार. पहिल्या 2 वर्षात तिथला अभ्यासक्रम काय शिकवलं जातं, इंडियातले व्हेरियंट्स आणि फॉरेनचे व्हेरियंट्स किती डिफरन्सेस आहेत. डेमो बॉडीज, तुम्ही प्रत्यक्ष इंजेक्शन द्यायचं आणि डेमो बॉडीवर इंजेक्शन द्यायचं, किती डिफरन्सेस आहेत. म्हणजे पैसा कमी पण त्याप्रमाणे डिग्री पण तशीच असते. 6.5 वर्ष तिथली घालवायची, तिथली एक वर्ष इंटर्नशिप करायचं आणि नंतर इंडियातून FMGC आपण एक्झाम द्यायची, फॉरेन मेडिकल एंट्रन्स, आणि ती पास झाल्यानंतर तुम्ही इंटर्नशिप आणि पुढचा सगळा अर्निंग. मग आपण जर ह्याचाच विचार पहिला जर केला, अर्थात काही लोकांची इच्छा असते, आम्ही तेही या वर्षीपासून सुरू केलेलं आहे की फॉरेनला तुम्हाला ॲडमिशन्स दिले जातील. ज्यांची नाही बाबा मला जायचंच आहे, नंतर तुम्हाला सगळा फॉलोअप त्याप्रमाणे प्रॉपर वे दिला जाईल की काही ज्या 20-20 वर्षापासूनच्या ज्या तिथल्या संस्था आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांचे पण आता रूल्स चेंज झालेले आहेत. त्यांचे पण रूल्स चेंज झाले. त्यांनी पण एक ठराविक त्यांना पर्सेंटेज टाकलेले आहेत. 75%च्या वरती जर असेल तर ही युनिव्हर्सिटी तुम्हाला भेटेल. पण ह्याचं प्रॉपर गायडन्स हे कोणाजवळ की जो आज आमच्या इथे जो 30 वर्ष जे आमचे सर घासत आहेत, की 30 वर्षाचा जो प्रदीर्घ अनुभव आहे, त्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला त्याचं प्रॉपर गायडन्स दिलं जाईल. आणि एक लक्षात ठेवा, शिक्षणाची खेळ हे कुठूनही केलं तर त्याचं प्रारब्ध फार मोठे असतात. आज तुम्हाला मी चुकीचा मार्ग दाखवला तर हे आज मी काय बोललो किंवा आमची टीम काय बोलली तर हे इथंच राहील, परत आम्ही उभं राहू नाही शकत. चुकीचं काही न सांगता भले एक चांगला मार्ग सांगू शकतो की बाबा हे होणार नाही, तू करू नकोस, पण चुकीचा मार्ग सांगणे हे आम्हाला तरी जमणार नाही. आणि आम्ही जे काही योग्य असेल ना त्या पद्धतीनेच, म्हणून आम्ही काउन्सिलिंग हा प्रोसेस जो आहे, आपण म्हणतो काय नाही हे सगळं सोपं असतं किंवा काय. परवा मॅडमचा फोन आला की 2 विद्यार्थी, आता बघा चांगलं झालं तर सगळेच डोक्यावर घेतात. त्या 2 विद्यार्थ्यांचा फक्त रजिस्ट्रेशनला एवढा प्रॉब्लेम आला. सांगा 2 वर्ष त्या मॅडमनी अहोरात्र किंवा त्यांच्या टीमनी शाळेसाठी झटलं, पण तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही किंवा आम्हाला डिले केला. हा शब्द बोलायला किती सोपा जातो. पूर्ण त्यांचं
समजा मुलाचं वर्ष वाया गेलं असतं, काय शिकून फायदा झाला सांगा. नंतरची गोष्ट, रजिस्ट्रेशन डेट वाढली, त्या मुलाचं अपडेट्स झाले, सगळे झालं, मग त्याच्यानंतर त्यांनी येऊन सॉरी म्हणणे हे फार सोपं असतं. चांगलं झालं की सगळे चांगल्या गोष्टीला सगळे समर्थक असतात, पण एखादी गोष्ट जर वाईट झाली तर त्याला सगळेजण बोलायला परत तयार असतात. त्यामुळे ही एक सुसंधी तुम्हाला निर्माण करून दिलेली आहे. जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांना, ज्यांना ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना फॉलोअप्स घ्यायचे, आपलं ऑफिस पूर्ण 10 ते 6 सध्या तरी चालू असेल, पण यापुढेही जसजसे रजिस्ट्रेशन जवळ येतील, नीटची एक्झाम जवळ येईल, त्याच्यानंतर रविवारी सुद्धा ऑफिस आपलं चालू असणार आहे. कोणाला काही शंका असल्यास इंडिव्हिज्युअल असो किंवा आमच्या टीमशी कुठल्याही कोणाशी संपर्क केला, मॅडमशी संपर्क केला तरी होऊ शकेल. काही तुम्हाला त्याच्यात प्रॉब्लेम्स येणार नाहीत असं मला तरी वाटतं. एवढे मी 2 शब्द बोलून मी थांबतो. धन्यवाद. And you all don't know the consequences, what will happen for the admission procedure. Every year the student comes to us after the result, and then it is very difficult for us to guide the students. Sometimes it happens that we need to study each and every college according to your marks, and so the counseling is required. So till last year many students used to come, we used to give the names of 2 to 3 people, and when the sir had approached us, we were happy that yes, someone is there near to us who can help our students. So we requested sir to reduce the amount as if our students should get benefit for that. So overall sir had guided, his team has guided us for all the counseling process. Just I want to tell all of you that some of the students are the students who are going to appear class 12 NEET after 1 month, and which is a very short period of time, and some students are new students of class 12 who has 1 year in their hand to cope up with their marks. Sir had given you all the information about the government colleges, semi-government colleges, deemed universities, everything. So it depends on the score what you achieve. But what is our dream for you all is that I want that you all should get the seats with the government colleges, and for that you will need to work very hard. And as sir has told, the ratio of the admission colleges, students appearing students are too much, and the students getting admissions are very less. And we all know that so many times the students appear, they repeat, and we have seen the pains they take for the 2 years. So I will be very happy for all the students, those who are going to appear for the NEET. If you come for the rounds every day, we have arranged your rounds now. For this 1.5 month, you have to be very sincere, and if you will come and regularly give the papers, it will be very much easy for you to cope up with the time and management. And I know that you all have dreamed, when you have taken admission over here before 2 years, you all have dreamed to go in the good government college, and it's our dream too that you all should get a very good government college. So I wish all the best to all of you for the upcoming NEET exam, and I know that like every year the students will come up with flying colors, and we hope that with our guidance and with sir's guidance we will able to give you the best seat of the medical college in future.
your 50 to 100 marks will increase, and we will try that most of the admission should be done through government colleges. Okay, so this is our target, and if not, sir is there to help you all. Okay, but please first try that. This 1.5 months is very crucial for you. Please be serious. Please be consistent. Don't get tired. I know you have given your board exams. You are tired. Don't just get relaxed. This 1 month is very important because 2 years you have worked very hard for your dreams. Okay, so all the best to all of you, and I know that after 2 months your result will be outstanding. So all the best to all of you. And the students who are in class 12, you have 1 year in your hand. Even though if you have wasted your 11th standard, we assure you that if you work hard for 1 year, this one consistent year, 1.5 year you have in your hand, your scores will improve. So all the best to all of you, those who are for the class 12 and those who are past 12, and all some of the students who are sitting over here for repeating for this year. So all the best to all of you. I hope that you all will come up with the flying colors. So all the best to all of you. And thank you, sir, for this your guidance. I would like to express my gratitude to all the speakers, participants and organizers for making this seminar possible. The event was exceptionally informative and provided invaluable insights into navigating the complex process of getting into NEET admission process. I extend my warmest gratitude to Mr. Rahul Sodikar sir for being here and guiding our students for the medical admissions process. I extend gratitude towards our chairman, Honorable Mr. Bipinada Pandey sir, for organizing such event. A warm gratitude to our school principal, respected Patel ma'am, to always having a keen observation on all the needs of every student to achieve their goal. Thanks to all the coordinators, teachers, parents and my dear students for attending today's seminar. Thank you to the non-teaching staff for organizing with all the required things for the program. With this note and due permission, I declare today's session is over. Thank you so much.